गेल्या 3 वर्षांपासून किणी गावामध्ये जलजीवन मिशनचे काम अर्धवट असल्याने गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंचाने चक्क साडी घालून पुष्पा स्टाईल आंदोलन केले। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील किनीसह इतर गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे करण्यात आली, मात्र कंत्राटदाराकडून जलजीवन मिशनची कामे अर्धवट करण्यात आली आहे। त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होत असल्याने संतप्त झालेल्या सरपंच संघटनांनी यवतमाळ जिल्हा परिषद समोर साडी चोळी घालून पुष्पा स्टाईल आंदोलन सुरू केले। जोपर्यंत कामे सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा सरपंच रवींद्र राठोड यांनी दिलाय। नमस्कार, मी आर्णी तालुका सरपंच संघटना अध्यक्ष तसेच किनी ग्रामपंचायत सरपंच। मागील 3 वर्षापासून आमच्या आर्णी तालुक्यात जलजीवन मिशनचे कामं प्रत्येक गावात सुरू आहे, पण संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून 3 वर्षापासून फक्त 30% 20% असेच कामं पूर्ण झालेले आहे। आज तालुक्यामध्ये प्रत्येक गावात पाणी टंचाई झालेली आहे। आज त्या पाणी टंचाईमुळे गावाला आम्हाला अधिग्रहण करावं लागत आहे। अधिग्रहण की आजचे ते प्रस्ताव पंचायत समितीमध्ये आजही दाखल झालेले आहे आणि रोज प्रस्ताव एक एक वाढत आहे आणि याला जबाबदार म्हणून आज आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि जिल्हा परिषदचे जे पाणी पुरवठा विभाग आहे आणि जिल्हा परिषद CO यांच्याकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला एवढे कामावर काम लेट करत आहे तरी त्यांना जाग नाही येत आहे, त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही आहे। आम्ही मागील 2-3 वर्षापासून त्यांना सतत तक्रार देत आहे आणि विनंती करत आहे की तुम्ही काम सुरू करा, पण कॉन्ट्रॅक्टरकडून आम्हाला नेहमी एक उत्तर मिळते की शासनाकडून पैसे नाही मिळाले, जे की यांना अर्ध पेमेंट मिळालेलं आहे। तरीसुद्धा यांनी एकच एक सांगत राहतात की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही म्हणून आम्ही काम करत नाही। पण माझा एक प्रश्न आहे त्यांना आणि डिपार्टमेंट CO साहेबांना की यांनी जेव्हा ते काम करत होते, काम घेतलं होतं निविदा प्रक्रियेमध्ये, टेंडर घेतलं होतं, तेव्हा यांनी सक्षम प्रमाणपत्र जोडलाच असेल। सक्षम प्रमाणपत्र जोडलं तर मग यांच्यात काम करण्याची कुवत नव्हती, तर काम एवढे मोठे कोटी रुपयाचे का घेण्यात आले? काम घेतल्यानंतरसुद्धा काम पूर्ण झाले नाही तर गावात आमची टंचाई निर्माण झाली यांच्या कारणामुळे। जर यांना असं काही यांचं काही ॲग्रीमेंट झालं होतं का जिल्हा परिषदेसोबत की निधी उपलब्ध झाल्यावरच तुम्ही काम सुरू करू म्हणून? असं कोणतं ॲग्रीमेंट झालेलं नाही ना होऊ शकते त्याचं, म्हणून त्या निमित्ताने आज आम्ही कंटाळून शेवटचा पर्याय म्हणून वेषांतर करून पुष्पा स्टाईल साडी घालून, कारण आमच्या गावाच्या महिला आम्हाला निवडून दिलेल्या आहे, ते काय इथं येऊन ते जर इथं आले तर आम्ही लोकप्रतिनिधी काय कामाचे, म्हणून साडी घालून शासनाला जाग यावं आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग कंत्राटदाराला जाग यावं याच्यासाठी आम्ही वेषांतर करून इथं उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेला। जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आम्ही आमरण उपोषण असंच चालू ठेवू। आमच्यासोबत आमच्या आर्णी तालुक्याचे सगळे सरपंच बांधव इथं उपस्थित आहे। काय नाव तुमचं? माझं नाव रवींद्र बाबाराव राठोड, सरपंच किनी, तालुका आर्णी, सरपंच संघटना अध्यक्ष।